नमस्कार मित्रांनो, तर मी अनिरुद्ध मुळाम परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय। तर आज खूप दिवसांनी आपल्या चॅनलवर ब्लॉग येणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, खूप दिवस झाले मी माझ्या चॅनलवर ब्लॉग अपलोड केला नव्हता, पण या नवीन वर्षाची सुरुवात मी या ब्लॉगने करणार आहे। आणि हा ब्लॉग जो आहे हा खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आमच्या क्लासची म्हणजे एस केळकर कॉलेज BBI डिपार्टमेंटची आज आमची कॉलेजची ट्रिप जाणार आहे। तर तुम्ही देखील ही ट्रिप एन्जॉय करा आणि आम्ही जे काही ट्रिपमध्ये एन्जॉय करू ते तुम्ही नक्की बघा। मित्रांनो, आमची ही जी ट्रिप आहे ही 6 दिवसाची ट्रिप आहे, त्यामुळे मी प्रत्येक ब्लॉग म्हणजे ज्या दिवशी जे ब्लॉग असतील ते मी प्रत्येक पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहे। तर तुम्ही सर्व पार्ट्स बघा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। तर आपण पुढे कंटिन्यू करूया। आम्ही ते आता डेपोमध्ये चाललो आहे, आमची ट्रॅव्हल्स आहे ती डेपोमध्ये येणार आहे। तर माझ्यासोबत वैभव आहे, तर अजून देखील मित्र येणार आहेत। तर तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा। तर आम्ही चालू आहे तर बस डेपोमध्ये, आमची ट्रॅव्हल्स येणार आहे तिथे। तर फायनली आम्ही डेपोमध्ये आलो आहोत, पण अजून आमची बस काय आली नाही, तर बसची आम्ही वेट करतोय। तर आता डेपोमध्ये जाऊया आपण। तर माझे मित्र तिकडे आले आहेत, हाय कर, हाय नमस्कार. राम राम। ओम देवा गणराया, कुंकेश्वर रामेश्वर रवळनाथा, श्री दुर्गादेवी माते, भगवती माते, कावनाई काळकाई, आज तुझ्या समोर सामना करतो की आता तो आनंदाचा दिवस। आमचं कॉलेज म्हणजे एस केळकर कॉलेज, त्यामध्ये आम्ही BBI डिपार्टमेंटची मुलं। तर आम्ही आज आमच्या ट्रिपसाठी संभाजीनगर, पुणे, जुन्नर या ठिकाणी जात आहोत। तर लांबचं पडलो असा, तर वाटेमध्ये येणार सगळ्या अडीअडचणी, गाडीचे ड्रायव्हर, शिक्षक या सर्वांचं रक्षण करून तसेच बरेच जोड तुझे सर्वोच्च तर सगळ्यांचं उत्तम आरोग्य दे। तसेच कोणाक येणारे चक्कर किंवा पाय खाण्यारे अडचणी ते सर्व दूर करून जसे आम्ही जातो तसे सुखरूप घेऊन ये। आमची ट्रिप ही 6 दिवसाची आहे। 6 दिवस तू आमच्यासोबत राहती हो आणि रेल्वे स्लीपर कोड मागून दे। तर मित्रांनो, फायनल आम्ही ट्रिपला जातो। बोला गणपती बाप्पा। तर फायनली मित्रांनो, आम्ही इथे प्रतिबालाजी म्हणजे पुण्याला इथे आम्ही पोचलो। तर फ्रेश होण्यासाठी आम्ही इथे आलो आहे। तर आम्ही फ्रेश होऊन आता पुढच्या लोकेशनला जाणार आहोत। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। तर आम्ही आता फ्रेश होऊन इथे हॉटेलला नाश्ता करायला आलो आहे। तर नाश्ता करून आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार आहोत। आम्ही आता चालू आहे प्रतिबालाजी याच्या दर्शनासाठी। आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, कारण देवस्थान आहे आणि मोस्ट ऑफ देवस्थानामध्ये मोबाईल अलाउड नसतो, तुम्हाला माहितीच आहे। पण तुम्ही पाहू शकता इथे जो परिसर जो आहे, एन्व्हायरमेंट आहे, खूप सुंदर आहे आणि मस्तपैकी रोड वगैरे छान आहे। आणि सर्व माझे फ्रेंड्स, हाय अमर मुनगेकर, आणि हा मंदिराचा मेन गेट आहे। तर आपण आता आतमध्ये जाऊया। पण इथे आता जरा पुढे चालत आलो तर इथे 2 मिनटं चालत आलं पुढे एक मंदिर लागतं। हे आहे गणेश मंदिर आणि इथे सुंदर नक्षीकामावर केलं आहे। आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, मी गेलो होतो पण त्यांनी मला अलाउड केलं नाही, पण तुम्ही बाहेरून दर्शन घेऊ शकता। तर तुम्ही या ट्रिपबद्दल काय सांगू शकता? आपली आता ट्रिप काल निघाली होती आणि आज आपण इथे प्रतिबालाजीमध्ये आलो आहे। तर तुम्ही या ट्रिपबद्दल काय सांगाल? नक्कीच खूप मजा करतो. लास्ट इयर आहे आमचं आणि इथे आम्ही प्रथमतः असं देवाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत प्रतिबालाजीला पुणे येथे। तर नक्की आम्ही एन्जॉय करणार। पहिला दिवस आहे आमचा आजचा। तर ही पाहू शकता आतमध्ये खेळण्यांची, प्रसादी वगैरे सर्वांची दुकानं आहेत, तुम्ही इथे खरेदी करू शकता।
हे एन्व्हायरमेंट आहे ना हे खूप भारी वाटतं, म्हणजे एकदम बघायलाच खूप युनिक वाटतं. म्हणजे ग्रीनरी, चालायला फुटपाथ, रोड्स, परत पलीकडे शॉप्स वगैरे आहेत आणि इथे खूप गर्दी आहे. तुम्ही देखील नक्की इथे भेट द्या आणि प्रति बालाजीचं दर्शन घ्या. मगाशी मी बोललो होतो की आतमध्ये मोबाईल आणि कॅमेरा अलाउड नसतो, तर हे बघा इथे बोर्ड देखील लावलेला आहे आणि आपल्याला देखील नियमांचं पालन करावं लागणार आहे. तर मी आता माझा कॅमेरा बंद करतो आणि हे बघा हे मंदिर समोर आहे. आणि इथे सर्व खूप शिस्तबद्ध केलं जातं. दर्शन देखील लाईनमध्ये दिलं जातं. तर हे आमचे सर्व क्लासचे स्टुडंट आहेत. मी आताच दर्शन घेऊन आलो आणि हा प्रसाद देखील मला मिळाला. काय करा. तर आम्ही आता दर्शन वगैरे घेतलं, तर आम्ही आता रिटर्न चालू आहे. आता गर्दी पण वाढत चालली आहे. आम्ही सकाळी लवकर आलो होतो त्यामुळे आम्हाला दर्शन लवकर भेटलं. तुम्ही देखील दर्शन घ्यायचं असेल तुम्ही सकाळी लवकर या, त्यावेळी गर्दी कमी असते. आम्ही आता बालाजी दर्शन घेऊन निघालो आहे आणि आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशन जाणार आहोत. तर मित्रांनो सकाळी आम्ही बालाजी मंदिरामध्ये गेलो होतो. त्यानंतर आमचं RBI कॉलेजमध्ये व्हिजिट होतं, तर तिथे व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड नव्हती. तर आता एन्जॉयमेंट म्हणून आम्ही आणि शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही आता FC रोडला जातो. तर माझ्यासोबत 4 मित्र आहेत, बाकीचे मुलं फ्रेंडशिप गार्डनमध्ये गेले आहेत. तर आम्ही आता FC रोड शॉपिंगला जातो. तर मित्रांनो सकाळी आम्ही बालाजी मंदिरामध्ये गेलो होतो. त्यानंतर RBI कॉलेजमध्ये आमची व्हिजिट होती, तर तिथे काही शूट करायला भेटलं नाही. तर आता संध्याकाळ झाली आहे, तर आम्ही आता FC रोडला आलो आहे. तर खूप काहीतरी खाण्याची इच्छा झाली म्हणून आम्ही आता मॅकडॉनल्डमध्ये आलो आहोत. आम्ही 4 जण आहोत. तर तुम्ही पाहू शकता मागे मॅकडॉनल्ड. तर आपण जाऊया खायला. आमची फायनली आता ऑर्डर आली. तर आम्ही 4 चिकन सरप्राईज बर्गर प्लस कोकोकोला आणि फ्रेंच फ्राईज आले. तर हे यामध्ये मोठे सगळे स्नॅप काढण्यात बिझी आहेत आणि अमर काय करतो दाखवू काय. झावऱ्याला खातच नाही रे नुसते. आम्ही आता मस्त खाल्लं, पोट वगैरे भरलं. काय खालो आपण? बर्गर पण कोणता बर्गर? चिकन सरप्राईज बर्गर आम्ही खाला आणि टेस्ट पण चांगली होती. आता आमचं पोट एकदम काय रात्री जेवण नसतं तरी झालं. मस्त झोपायचं. तर आता ट्राफिक इकडं वाढत चाललं आहे, कारण आता संध्याकाळचं टायमिंग जरा नमस्कार, गुड मॉर्निंग. तर काल आमची ट्रिप चालू झाली होती आणि कालच्या दिवसामध्ये आम्ही सुरुवातीला प्रति बालाजीचं दर्शन घेतलं. त्यानंतर RBI ऑफिस म्हणजे RBI कॉलेज पुणे येथे गेलो होतो, आमची व्हिजिट होती. त्यानंतर आम्ही FC रोडला गेलो. त्यानंतर रात्री स्वामीनारायण मंदिरला गेलो होतो. तर काल यायला लेट झालं त्यामुळे मी काही व्हिडिओचा एंड केला नाही. तर हा पार्ट मी इथेच एंड करतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये.